नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी खुशखबर, आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. हो, कारण की आता 4 महिन्याचे जे पैसे आहे ना, ते थेट ₹6,000 लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये ते जमा होणार आहे. आणि त्यानंतर मे महिन्याच्या हप्त्याबद्दल सुद्धा इथे मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तारीख आणि वेळ आणि कोणत्या महिलांना ₹1,500 भेटणार मे महिन्याचे, ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पोर्टंट असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यात थेट ₹6,000 जमा होणार. 4 महिन्यांचे पैसे एकदाच मिळेल, मोठी माहिती समोर आलेली आहे. आता याची डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघू. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिलांना इथे ₹1,500 आर्थिक मदत दिली जाते. परंतु ई-के-वाय-सी करूनही काही महिलांना फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे असे 4 महिन्याचे पैसे इथे भेटले नव्हते. बघा, आपल्याला माहीतच आहे की मला खूप साऱ्या बहिणीची ती मेसेज आली होती की सर, आम्ही के-वाय-सी पूर्ण केलेली आहे. आम्ही सगळं पूर्ण केलेलं आहे. तरीसुद्धा आम्हाला फेब्रुवारीपासून एकही हप्ता इथे जमा झालेला नाहीये. तर अशा बहिणींसाठी आता खुशखबर असणार आहे. त्यांना एकदम ₹6,000 त्यांच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. त्यामुळे आता त्यांचं टेन्शन इथे मिटलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणींना एकूण 4 महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत, त्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 4 महिन्यांपासून ज्या पात्र महिलांना पैसे मिळाले नाहीत, त्यांना आता एकदम ₹6,000 त्यांच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे इथे टेन्शन इथे घ्यायचं नाही. त्यानंतर एकीकडे के-वाय-सीमुळे एकूण 80 लाख महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे ई-के-वाय-सी करूनही काही महिलांना 4-4 महिन्यांचे पैसे आलेले नाहीत. याच महिलांसाठी आता खुशखबर इथे असणार आहे. आता त्यानंतर दुसरी खुशखबर म्हणजे इथे असणार आहे त्या लाडक्या बहिणींसाठी ज्यांची अजूनही त्यांना मे महिन्याचा हप्ता इथे भेटलेला नाही. कारण की आता मे महिन्याचे ₹1,500 इथे कधी भेटेल असं लाडक्या बहिणी आता प्रश्न विचारत आहे. कारण की मे महिन्याचा हप्ता सुद्धा इथे ऑलरेडी जो आहे ना, इथे लेट झालेला आहे. त्यामुळे अशा महिलांसाठी मी सांगू इच्छितो की तुम्हाला मे महिन्याचा हप्ता 15 ते 16 तारखेच्या नंतर इथे तुमच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. कारण की आता निवडणुकाची जी आचारसंहिता चालू आहे ना, त्यामुळे ते पैसे जे भेटणे हे मुश्किल असणार आहे. कारण की 16 तारखेला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं मतदान इथे होणार आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की कुठलीही निवडणूक असेल, काही असेल, तर आपल्याला जे पैसे आहे ना, ते इथे भेटत नसतात. त्यामुळे असं समजून चाला की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये इथे आपल्या अकाउंटवर एकतर ₹1,500 जमा होईल मे महिन्याचे किंवा ₹3,000 दोन्ही हप्त्याची इथे जमा होणार आहे. परंतु शक्यतर फक्त ₹1,500 ची तिथे असणार आहे. कारण की आपल्याला मागच्या मार्च आणि एप्रिलचे ₹3,000 2 महिन्याचे पैसे आपल्याला दिलेले होते. तर प्रत्येक महिन्याला 2-2 महिन्याचे पैसे इथे देणे तर शक्य नाही. त्यामुळे असं वाटतंय की आपल्याला मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये इथे आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. तुम्हाला यावर काय वाटतंय? जो मे महिन्याचा हप्ता आहे, हा मे महिन्याचा हप्ता याचे ₹1,500 लवकरात लवकर आपल्या अकाउंटवर ते जमा व्हायला पाहिजेत का? ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं, ₹3,000 भेटायला पाहिजेत की ₹1,500 भेटायला पाहिजे? ते सुद्धा इथे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.